कागल पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी तहसीलदार तथा पीठासन अधिकारी अमरदीप वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे आणि सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोदकुमार तारळकर उपस्थित होते. सभापती पदासाठी सिद्धनेरली पंचायत समिती गणाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपच्या सुवर्णा पाटील आणि उपसभापती पदासाठी सावर्डे गणातून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंद्रजित पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे सभापतीपदी सुवर्णा पाटील आणि उपसभापतीपदी इंद्रजित पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचं तहसीलदार वाकडे यांनी जाहीर केलं. कागल पंचायत समितीच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाला प्रथमच सभापती पदाचा मान मिळालाय. निवडीनंतर प्रशासनाच्या वतीनं नूतन पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांचे सत्कार करण्यात आले. नूतन सभापती सुवर्णा पाटील यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून गट तट न पाहता पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, नगराध्यक्षा सविता माने, गोकुळचे संचालक अमरीशसिंह घाटगे, जिल्हा परिषद सदस्या सुयशा घाटगे, MP पाटील, मनोज फराकटे, शशिकांत खोत, प्राध्यापक सुनील मगदूम यांच्यासह मुश्रीफ राजे आणि संजयबाबा घाटगे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला.